अण्णाभाऊ साठेंच्या अनेक कादंबऱ्यांच्या पैकी वारणेचा वाघ नावाची कादंबरी आहे. त्या कादंबरीमध्ये त्या वारणेच्या खोऱ्यामध्ये एक सत्याप्पा भोसले नावाचा रॉबिन हुड त्या काळात राहत होता. तो श्रीमंतांना लुटायचा आणि गरिबांना दौलत वाटायचा. एखाद्या श्रीमंतेला अबलेची अबलू लुटली तर तो त्याला मारायचा आणि हजारो आया बहिणी त्याचं संरक्षण करायच्या. तो वारणेच्या खोऱ्यामध्ये राहायचा, दऱ्याखोऱ्यात राहायचा आणि ह्या आया बहिणी डोक्यावर पाठी घेऊन या मारलेल्या भावाला तिथे सांभाळायला जायच्या. सत्याप्पा भोसलेला इंग्रजांनी अटक केली. इस्लामपूरच्या कोर्टामध्ये त्याच्यासाठी खटला चालू होता आणि निकालाचा दिवस होता. निकालाच्या दिवशी हजारो आया बहिणी सत्याप्पा भोसलेला बघायला गेल्या होत्या. सत्याप्पा भोसलेला ज्यावेळेस शिक्षा झाली कोर्टातून, त्यावेळेला कोर्टाच्या दारातून तो बाहेर आला. त्याच्या हातापायामध्ये काढण्या घातल्या होत्या आणि सत्याप्पाला बघायला हजारो माणसं आणि हजारो आया बहिणी आल्या होत्या. तो बाहेर आला आणि थबकला.